हल्लाबोल भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। पुणे येथे निर्भया बनो या कार्यक्रमाला जात असताना वरिष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला होता। या हल्ल्यामध्ये त्यांची गाडी फोडण्यात आली। या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला। याच अनुषंगाने सोलापूर शहर प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया, पत्रकार व वार्ताहर यांच्या वतीने वरिष्ठ पत्रकार निखिल वागळे, ॲडव्होकेट आसिम सरोदे व त्यांच्या सहकार्यावर जो प्राणघातक हल्ला करण्यात आला होता त्या आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी व पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत पत्रकारांना संरक्षण देण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली। यावेळी पत्रकार अब्दुल पठाण, खालिद चंडरगी, ज्येष्ठ समाजसेवक मुस्ताक लालकोट, पत्रकार मोहन थळंगे, संगीताताई बिराजदार, युनुस अत्तार, लतीफ नदाब, नितीन कांबळे, मैनुद्दीन शेख, शब्बीर मन्यार, अकबर शेख आदी पत्रकार व समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहर जिल्हा प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू आलेले आहोत। मी अब्दुल रहीम पठाण, JB न्यूज संपादक। आज या ठिकाणी आम्ही पुणे येथे जे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला त्या हल्ल्याचा प्रथमतः आम्ही जाहीर निषेध करतो। आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत की जो भ्याड हल्ला त्यांच्यावर झालेला आहे त्या हल्लेखोरावर जास्तीत जास्त कडक कारवाई झाली पाहिजे आणि पत्रकार संरक्षण कायदा जो 1984 साली अंमलात आला त्याचा अपडेट 2016 साली झाला। 2016 साली शासनाने तसा GR काढलेला आहे आणि त्या GR प्रमाणे 2G या कलमाअंतर्गत हल्लेखोरावर जास्तीत जास्त कडक कारवाई झाली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे। अन्यथा पत्रकार संघाच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि येणाऱ्या सोमवारी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसाचा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्याची शासनाने नोंद घ्यावी आणि यापुढे जर पत्रकारावर असे हल्ले होत असतील आणि पत्रकारावर जर खोटे गुन्हे दाखल करत असतील सर्वसामान्य नागरिकाचं काय हा प्रश्न इथं नागरिकाला पडलेला आहे। कारण भारत देशामध्ये आपण संविधानाला मानतो, लोकशाहीला मानतो, लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाणारा पत्रकार जर आज सुरक्षित नसेल तिथे सर्वसामान्य नागरिकाचे काय असा प्रश्न आज नागरिकातून निर्माण होतोय। मी अब्दुल पठाण, सोलापूर। मी नितीन कांबळे। आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे आम्ही सर्व पत्रकार बंधूंनी निवेदनाद्वारा निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की पुणे येथे झालेले ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सरावर जो हल्ला झाला भ्याड, त्या हल्ल्याचा सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे। त्याचप्रमाणे जे हल्लेखोर आहेत त्यांच्यावर पत्रकार नियमाच्या तरतुदीप्रमाणे संरक्षण जो कायदा बनवलेला आहे त्या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे गंभीर तात्काळ स्वरूपाचा गुन्हा दाखल करून आणि ह्यापुढे जे काय महाराष्ट्रातील पत्रकारावर जे होणारे हल्ला आहे त्यांच्यावर देखील पत्रकार संरक्षण कायदा अधिनियम तरतुदीनुसार तात्काळ कारवाई करून नॉन बेलेबल अटक त्यांना जामीन न झाली पाहिजे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे लागून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि पत्रकारावर 50,000 रुपयाची जे त्या हल्लेखोरावर जे दंडात्मक कारवाई आहे ती कारवाई झाली पाहिजे आणि पत्रकारांना पोलीस आयुक्तालयामार्फत संरक्षण दिलं पाहिजे अशा स्वरूपाची आम्ही या ठिकाणी मागणी आमच्या शिष्टमंडळाने केलेली आहे। जर का असं होत असेल तर आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी सोमवारी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।